Hello, today we are going to discuss newspaper of 11th January. First news is about CBI. काही दिवसापासून CBI खूप चर्चेमध्ये आहे. Let's see basic features of CBI. CBI is not a constitutional nor statutory body. एक कमिटी बनली होती, संथनाम कमिटी फॉर प्रिव्हेन्शन करप्शनसाठी. त्यांनी एक रिकमेंडेशन दिलं होतं की CBI एक बनवा. Hence CBI was created by a resolution of Ministry of Home Affairs in 1963. CBI derives power from, CBIला जी पॉवर मिळते, इट derives power from Delhi Special Police Establishment Act 1946. CBIचा मोटो आहे iCube. iCube means इंडस्ट्री, इम्पार्शियालिटी अँड इंटिग्रिटी. आणि हा जो इंटिग्रिटी फॅक्टर आहे ना, त्या बेसिसवर आलोक वर्माला काढून टाकलेला आहे डायरेक्टरशिप पदावरून. लेट्स सी कंपोजिशन ऑफ CBI. त्यामध्ये एक डायरेक्टर असतो की जो आलोक वर्मा फॉर एक्झाम्पल, एक स्पेशल डायरेक्टर राकेश अस्ताना और ॲडिशनल डायरेक्टर, त्यांच्याखाली जॉईंट डायरेक्टर्स, त्यांच्याखाली डेप्युटी इन्स्पेक्टर्स, सुपरिटेंडंट ऑफ पोलीस, स्टाफ टू असिस्ट देम, काही फॉरेन्सिक सायंटिस्ट असतात आणि लॉ ऑफिशियल्स काही असतात. आता अपॉइंटमेंट पाहूयात. अपॉइंटमेंट ऑफ डायरेक्टर is done by central government on recommendations of high-powered committee consisting of Prime Minister, leader of opposition and a judge who Supreme Court nominate. Now let's come to the news. News is PM-led panel moves Alok Verma out of CBI. Alok Verma ousted from the CBI. जी हाय पावर्ड कमिटी रिकमेंड करते सेंट्रल गव्हर्नमेंटला, त्याच हाय पावर्ड कमिटीने 2-1 असा निर्णय दिला टू आउस्ट द CBI डायरेक्टर. वर्मा वॉज गिव्हन चान्स बाय CVC टू एक्सप्लेन द चार्जेस. पुढची बातमी आहे एन्व्हायरमेंट रिलेटेड. सेंटर एम्स फॉर 20% कट इन द एअर पोल्युशन बाय 2024. कॉन्टेक्स्ट काय आहे या न्यूजचा, तर सेंटरने नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम लॉन्च केलेला आहे. हा प्रोग्राम नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम 5 वर्षाचा असणार आहे. इट विल कव्हर 102 सिटीज ऑफ इंडिया अँड कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट विल बी 300 crore. नाव लेट अस सी हाऊ सिरियस इज एअर पोल्युशन प्रॉब्लेम. तर लास्ट इयरला एक सर्वे कंडक्ट केला होता ज्यामध्ये मोस्ट पोल्युटेड सिटीज ऑफ द वर्ल्ड 15पैकी 14 सिटीज ह्या इंडियन सिटीज होत्या की ज्या मोस्ट पोल्युटेड सिटीज होत्या. त्यामुळे असे प्रोग्राम येणे खूप गरजेचे होते. आता ह्या प्रोग्रामबद्दल पाहूयात. व्हॉट इज द प्रोग्राम? प्रोग्राम विल स्ट्रेंथन द एन्फोर्समेंट. इट विल इन्क्रीज द मॉनिटरिंग स्टेशन्स. It will conduct studies to decrease the pollution. या प्रोग्रामनुसार cities will have to calculate reduction in the pollution since 2017 average annual PM level. यामध्येच सिटीला काही स्पेसिफिक टाईम दिलेला असणार आहे, काही स्पेसिफिक मेजर घेण्यासाठी. फॉर एक्झाम्पल 60 days will be given for roads to be pothole free, improve traffic flow and reduce the dust. 30 days for strict action against unauthorized brick kilns. या इनिशिएटिव्हबद्दल एक्सपर्ट्सचं काय मत आहे ते एक पाहूयात. एक्सपर्ट्स म्हणतात की नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम इट इज अ वेलकम स्टेप. आणि त्याच वेळेस ते अप्रिहेन्शन्स सांगतात की लॅक ऑफ मॅन्डेटरी टार्गेट्स and challenge of inadequate enforcement would result in low or
नन आउटकम्स. मॅन्डेटरी टार्गेट एक प्रॉब्लेम आहे. अँड नेक्स्ट वन इज एन्फोर्समेंट विल बी अ चॅलेंज इन दिस NACP प्रोग्राम. नेक्स्ट एक स्मॉल न्यूज आहे, ती म्हणजे 10% जो कोटा दिलेला आहे तो कोर्टामध्ये चॅलेंज झालेला आहे. आणि तो चॅलेंज केलेला आहे यूथ फॉर इक्वॅलिटी या संस्थेने. त्यांचं म्हणणं असं आहे की इंदिरा सॉनी केसमध्ये 9 जज बेंचनी हा मॅटर प्रिटी क्लिअर केलेला होता की इकॉनॉमिक बेसिसवर रिझर्वेशन मिळणार नाही. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. नेक्स्ट इज अबाउट बेंगाल. बेंगाल पुल आउट ऑफ सेंटर्स हेल्थ स्कीम. जे आयुष्यमान भारतमधून बेंगाल बाहेर पडेल त्याचं कारण दिलेलं आहे की सेंटर इज पॉलिटिसायझिंग द इश्यू. दॅट इज अनफॉर्च्युनेट. कारण हेल्थसारखे इश्यू पॉलिटिसाइज होणे हेच डेमोक्रेसीचं भाग्य आहे, हेच एक अचिव्हमेंट आहे. नेक्स्ट इज अ स्टेट न्यूज. केरळामध्ये चाइल्ड क्राईम्स जे आहेत ते वाढले आहेत असा एक रिपोर्ट आहे. तर वाय दिस इन्क्रीज इन द क्राईम्स जो रिपोर्टिंग वाढलेलं आहे. फर्स्ट थिंग म्हणजे कारण रिपोर्टिंग याच्यामुळे वाढलं आहे की अवेअरनेस लोकांमध्ये वाढल्यामुळं जास्त रिपोर्टिंग वाढले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रिपोर्टिंग ऑनलाईन केल्यामुळं इझी रिपोर्टिंग बनलेलं आहे. हा जो इन्क्रीजिंग ग्राफ आहे इट डज नॉट नेसेसरीली रिफ्लेक्ट द ॲक्च्युअल क्राईम इज इन्क्रीजिंग. आता आसामची न्यूज आहे. लास्ट 2 दिवसामध्ये 2 बंद झालेत आसाममध्ये. एक तर सिटिझनशिप अमेंडमेंट बिलच्या अगेन्स्ट आणि दुसरं आहे काही ट्राईब्सला STचा दर्जा दिल्यामुळे. STचा दर्जा काही ट्राईब्सला दिला आहे, त्यामध्ये मोटक, मोरान, चुतिया, ताई ओहोम, कोच राजबोंशी अँड टी ट्राईब्स. तर प्रोटेस्टरचं मत आहे की या ज्या ट्राईब्स आहेत त्या रुलिंग क्लास ट्राईब्स आहेत आणि त्यांना STमध्ये इंट्रोड्यूस करणं म्हणजे ऑलरेडी एक्झिस्टिंग ज्या ट्राईब्स आहे त्यांच्या राईट्सवर गदा येते. पुढचं आर्टिकल जे आहे डेटा पॉईंट इट टॉक्स अबाउट युनायटेड नेशन पीस कीपिंग फोर्सेस. त्यामध्ये कोणत्या कंट्रीनी जास्त कंट्रीब्यूट केले मॅनपॉवर आणि कोणत्या कंट्रीच्या फॅटॅलिटीज जास्त झालेल्या आहेत वाईल डुईंग ड्युटी ॲट युनायटेड नेशन पीस कीपिंग. तर कंट्रीब्युशन सर्वात जास्त झालेलं आहे इथिओपिया, रवांडा, बांगलादेश, इंडिया, नेपाळ आणि देन पाक. आणि फॅटॅलिटीज कोणत्या देशाच्या जास्त झालेल्या आहेत तर ते आहेत इंडिया, त्यानंतर पाक आणि त्यानंतर नायजेरिया. इंडियाच्या टोटल 164 फॅटॅलिटीज झालेल्या आहेत आउट ऑफ टोटल 6593. तर इंडिया इज लीडर इन कंट्रीब्युशन अँड ऑल्सो इन द फॅटॅलिटीज. नेक्स्ट इज अबाउट मास्टर ऑफ रूस्टर. मास्टर ऑफ रूस्टर ही सुप्रीम कोर्टमधील कन्सेप्ट आहे. करेक्ट 1 वर्षापूर्वी म्हणजे 12 जानेवारी 2018मध्ये काही जजेसनी, सुप्रीम कोर्टच्या जजेसनी येऊन एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि अप्रिहेन्शन जाहीर केले होते अबाउट मास्टर ऑफ रूस्टर. तर 1 वर्षानंतर त्या जजेसपैकी एक जज म्हणजे रंजन गोगोई त्यांनी वापिस CGI बनल्यानंतर ही रिअफर्म्स हिज रोल ॲज अ मास्टर ऑफ रूस्टर. He said it is necessary to avert chaos in the administration of the justice in the Supreme Court. आता ही मास्टर ऑफ रूस्टर कन्सेप्ट आली कुठून तर एक सुप्रीम कोर्ट रूल 2013 त्याचा रूल नंबर 1 असा सांगतो की केसेस इन द अपेक्स कोर्ट म्हणजे सुप्रीम कोर्ट शुड बी हर्ड बाय बेंच ऑफ मिनिमम 2 जजेस. कोणची केस असेल सुप्रीम कोर्टमधली मिनिमम 2 जजेसनी ऐकायला पाहिजे. आणि मग CGI जो आहे त्याला डिस्क्रिप्शन राहतं की हा बेंच कितीचा बनवायचा, 2चा बनवायचा, 3चा बनवायचा की 5चा बनवायचा आणि त्या बेंचमध्ये कुणाला ॲड करायचं. आणि हे जे फंक्शन आहे त्यालाच म्हणतात मास्टर ऑफ रूस्टर. नेक्स्ट ही इकॉनॉमिक न्यूज आहे.
Jaguar Land Rover to cut some jobs in UK. आणि वाय दे आर गोइंग टू कट द जॉब्स? कारण मासिव ड्रॉप इन डिमांड इन चायनामध्ये जी डिमांड आहे ती खूप कमी झाल्यामुळे UK मधील जॉब एका कंपनीचे की जी कंपनी एका भारतीय कंपनीच्या अंडर काम करते, म्हणजे टाटाच्या अंडर काम करते. तर याचा रिलेशन वर्ल्ड इकॉनॉमीमध्ये कसा आहे? चायनाचा स्लोडाऊन हा वर्ल्ड इकॉनॉमीवर इम्पॅक्ट करतो आणि चायना स्लोडाऊन होते, देर इज नथिंग टू चेरिश अबाउट एक्सेप्ट की भारत फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी होतो. तर या बाबतीमध्ये वे फॉरवर्ड काय आहे? तर चायनीचा जो कन्झम्पशन इकॉनॉमी आहे ती स्लो डाऊन झाली, तर अदर ज्या एमर्जिंग इकॉनॉमी आहेत लाईक इंडिया, इंडोनेशिया, आफ्रिकन कंट्रीज, एशियन कंट्रीज, त्यांच्यावर फोकस करणे. फॉर एक्झाम्पल, इंडिया हॅज 6 ट्रिलियन कन्झम्पशन पोटेन्शियल बाय 2030. ही सेम न्यूज आपण काल पाहिली होती इंडियाचं कन्झम्पशन पोटेन्शियलबद्दल. तर अशा इकॉनॉमीजवर कॉन्सन्ट्रेट करणे, त्यांच्यामधले रोड ब्लॉक्स काढणे आणि त्यांचं कन्झम्पशन पोटेन्शियल वाढवणे इज द वे फॉरवर्ड फॉर चायनीज स्लोडाऊन. पुढची न्यूज आहे स्टॉक एक्सचेंजबद्दल. तर स्टॉक ब्रोकर्सने काही त्यांची विश लिस्ट सादर केलेलं आहे केंद्राला बिफोर केंद्र सबमिट्स इट्स बजेट. तर त्या काही त्यांच्या न्यूज अशा आहेत की फर्स्ट त्यांची डिमांड आहे की एक्झम्पशन फ्रॉम LTCG, लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स मीन्स LTCG ऑन द शेअर्स हेल्ड फॉर ओव्हर 3 years. LTCGमधून एक्झम्पशन पाहिजे जर एखादा शेअर 3 वर्षापेक्षा जास्त बाळगला असेल तर. दुसरा आहे अबॉलिशन ऑफ स्टॅम्प ड्युटी ऑन द ट्रान्झॅक्शन्स. तिसरी डिमांड आहे रॅशनलायझेशन ऑफ STT म्हणजे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स. आणि चौथी त्यांची डिमांड आहे की अल्टरनेटिव्ह मेकॅनिझम फॉर DDT मीन्स डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स. तर या वेगवेगळ्या टॅक्स डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स, LTCG आणि STT यामुळे त्यांचं म्हणणं आहे की ट्रिपल टॅक्सेशन होतं आहे कोणत्याही ट्रान्झॅक्शनवर डन इन द स्टॉक एक्सचेंज. तर LTCG गेल्या वर्षी लास्ट इयरच्या बजेटमध्ये इंट्रोड्यूस केलं होतं. तर का LTCG इंट्रोड्यूस केलं होतं? त्याचं रॅशनल असं होतं, एकतर स्टॉक मार्केट बबलिंग इफेक्ट शो करीत होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या इन्व्हेस्टमेंट गोल्डवर करणे आणि इन्व्हेस्टमेंट स्टॉक ब्रोकरेजमध्ये करणे. तर स्टॉकमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट खूप प्रॉफिटेबल होत होती ॲज कम्पेअर टू गोल्ड. त्यामुळं गोल्ड असो किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असो त्यामध्ये लोक कमीत कमी इन्व्हेस्टमेंट करू लागले आणि जास्तीत जास्त स्टॉककडे जाऊ लागले आणि स्टॉक हा बबल इफेक्ट दाखवू शकत होता. तर ते काउंटर करण्यासाठी स्टॉक मार्केटवर LTCG हा टॅक्स लावण्यात आला होता गेल्या वर्षी. तर त्या स्टॉक ब्रोकर्सचं म्हणणं आहे की हा टॅक्स 3 वर्षाच्या नंतरचे जे शेअर्स असतात त्यांना एक्झेम्प्ट करा. आणि बाकीच्या 3 डिमांड्स. नेक्स्ट इज अबाउट गोल्ड. गोल्ड डिमांड विल इन्क्रीज इन 2019 दिस इयर असं म्हणणं आहे वर्ल्ड गोल्ड काउन्सिल याचं. तर का किंमत वाढेल गोल्डची? तर त्यांनी काही रिझन्स दिलेले आहेत, रॅशनल दिलेले की पहिला आहे की इन्क्रीज्ड मार्केट अनसर्टन्टीज. कशामुळं मार्केट अनसर्टन्टी आहे? तर फर्स्ट आहे प्रोटेक्शनिझम पॉलिसीज बाय सम कंट्रीज. त्यामधलं दुसरं रिझन आहे ट्रेड वॉर ऑफ चायना अँड USA. थर्ड वन इज पोटेन्शियल स्लोडाऊन इन द वर्ल्ड इकॉनॉमी. वर्ल्ड इकॉनॉमीमध्ये पोटेन्शियल स्लोडाऊन असल्यामुळे जर एखाद्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किंवा बाकीच्या कमोडिटीमध्ये जर इन्व्हेस्ट केलं तर रिटर्न्सची शक्यता कमी आहे. आणि गोल्ड इज नाव सीन ॲज अ ग्लिटरिंग कमोडिटी टू इन्व्हेस्ट इन टू. दॅट्स वाय डिमांड फॉर गोल्ड विल इन्क्रीज दिस इयर. आणि गोल्डच्या डिमांडला कमी करण्यासाठी इंडियन गव्हर्नमेंटच्या 2 पॉलिसीज आहेत. एक आहे गोल्ड मॉनिटायझेशन आणि दुसरे आहे गोल्ड बॉन्ड. गोल्ड बॉन्ड काय आहे? तर
एक बॉन्ड असणार आहे की जो रिटर्न देणारे एक्झॅक्टली गोल्डप्रमाणेच. तुमच्याकडे फिजिकल गोल्ड असायची गरज नाही, पण तुम्ही त्या पैशाने गोल्ड बॉन्ड घेऊ शकता विच विल बी इक्वॅलंट टू गोल्ड. आणि जो इंटरेस्ट असेल, जो रिटर्न असेल, तो गोल्ड इतकाच असेल. आणि दुसरी स्कीम गोल्ड मॉनिटायझेशन. गोल्ड मॉनिटायझेशनमध्ये तुमच्याकडील जे सोनं असेल किंवा एखाद्या मंदिरामधील सोनं असेल किंवा कोणत्या इन्स्टिट्यूशनमधलं सोनं असेल तर ते रिसर्क्युलेट होणार आणि तुम्हाला त्यामधून डिव्हिडंड्स मिळणार. नेक्स्ट इकॉनॉमिक कन्सेप्ट आहे कॅपिटल कन्झर्वेशन बफर. कॅपिटल कन्झर्वेशन बफर ही काय भानगड आहे, तर ही 2008च्या ग्लोबल फायनान्शियल क्रायसिसनंतर इंट्रोड्यूस केली होती. कशासाठी? टू इन्क्रीज द ॲबिलिटी ऑफ बँक्स टू विथस्टँड द स्ट्रेस ऑफ इकॉनॉमी. तर यामध्ये banks will have to accumulate in normal times to be used that for offsetting the losses during the stress. ही न्यूजमध्ये का आहे, तर RBIने जी डेडलाईन होती रिस्क वेटेड असेट की जे 5.5% असणार होते ते 6.15% केले जाणार होते. त्याची जी डेडलाईन आहे, जे स्टार्ट होणार होते ते 1 वर्षांनी वाढवलेलं आहे. त्याचा इम्पॅक्ट असा होणार आहे की बँकांकडे 37,000 crore रुपीज कॅपिटल असेल आणि ते कॅपिटल विल स्पर द ग्रोथ. पण याचा दुसरा इम्पॅक्ट असा होईल याच गोष्टीचा की बँक अनस्टेबल होतील. दे विल बी काउंटेड ॲज फ्रजाईल टू ॲक्ट अगेन्स्ट द क्रायसिस और स्ट्रेस इन द इकॉनॉमी.